रामकृष्ण हरी. आपण आता वारी प्रवासात आहे आणि वारी प्रवासात एक आपल्याला नाश्त्याचं ठिकाण भेटलं जे वारकऱ्यांसाठी ते चालू आहे त्यांचा तो उपक्रम. कित्येक वर्ष आपण त्यांच्याशी थोडं बोलूया. तर मला हे विचारायचं आहे की हे जे आपलं नाश्त्याचं किंवा सगळ्या गोष्टी सुरू आहेत वारकऱ्यांसाठी यांना किती वर्ष झाली? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. आणि अजून काय म्हणजे किती दिवस चालते सगळ्या गोष्टी? इथं आळंदी म्हणजे चरोली फाट्यावर एक असते हां. आणि सासवडचा घाट चढला की झेंडेवाडी तिथं पंचवटी गार्डन तिथे एक असते. अच्छा अच्छा. आणि किती वाजता म्हणजे सुरू होतं सगळं किंवा किती सकाळी दिवस असते? ते पहाटे 4 म्हणजे आजच्या दिवशी फक्त माऊलीची पालखी जाणार आहे पालखी म्हणून? जाईन आणि परत येईपर्यंत परतीची पालखी येईपर्यंत. अच्छा अच्छा. म्हणजे माऊली गेले आणि जे वाटायला लोक जातात आळंदचे ते परत येईपर्यंत ते चालू असते. सुरुवातीला आम्ही पायी यायचो. पायी आल्यानंतर असं लाईनमध्ये लावून प्रसाद घ्यायचो. तर मनात विचार आला की आपण एखादं खिचडी वाटप करू शकतो का. तर माऊलीच्या आशीर्वादाने आम्ही सुरुवातीला 2 पद्धतीची खिचडी वाटप केली आणि नंतर मग ते विराट स्वरूप करू करू आता हे पूर्ण 100-150 पोते आम्ही वाटप आपलं आहे केलं. ना? पूर्ण ॲम्ब्युलन्स. आणि दिंडीचा एक अनुभव की आपण जीवन जगत असताना सुखासाठी प्रयत्न करतो, पण घरातले 5 माणसं सुखी होण्यासाठी कोट्यवधी प्रॉपर्टी खर्च केली तरी ते 5 माणसं सुखी होत नाहीत. आणि दिंडीमध्ये 21 लाख लोक 21 दिवस फिरतात, पण कोट्यवधी रुपये जरी खर्च केले तरी एकाला आपण दुःखी करू शकत नाहीत. म्हणजे इथं सुखी होण्यासाठी काहीच करायची गरज नाही आणि घरी आपण काही केलं तरी आपण सुखी राहू शकत नाहीत. पण आपण जर एखादं वाहन करून जर दिंडीमध्ये आणलं तर ते विनामूल्य सुखी होतात.